महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। अकोला शहरातील जीर्ण रस्त्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगरपालिकेला निवेदनाद्वारे आंदोलनाची चेतावणी। अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। या गंभीर प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, अकोला महानगरतर्फे आज अकोला महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की माणिक टॉकीज चौक ते तेलीपुरा ते अशफाक उल्ला चौक, अकोट स्टँड चौक ते दीपक चौक, अग्रसेन चौक ते दामले चौक तसेच अकोट स्टँड ते दामले चौक या प्रमुख मार्गांसह शहरातील अनेक आंतरिक रस्त्यांची स्थिती अतिशय जीर्ण झाली आहे। रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असून काही ठिकाणी रस्त्यांचा पूर्णपणे ऱ्हास झालाय। त्यामुळे वाहन चालक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण होत असून पाठदुखी, कंबरदुखी सारख्या आरोग्याबाबत समस्या वाढत आहेत। रस्त्याची दुरुस्ती, देखभाल करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून या दिशेने कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तातडीने रस्त्यांचे समतलीकरण, दुरुस्ती व पुनर्निर्माणाचे काम हाती न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील नागरिकांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आलाय। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील असेही स्पष्ट करण्यात आले। हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी, प्रदेश संघटक सचिव जावेद जकारिया, कार्याध्यक्ष सय्यद युसुफ अली, कार्याध्यक्ष देवेंद्र ताले व पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आली। यावेळी पक्षाचे शेख अजीज, चांद खान, बाबाराव घुमरे, जलील खान, अल्ताफ खान, वसीम खान, मोहम्मद शकील उर्फ पप्पू, आनंद वैरारे, शैलेश बोदडे, शेख रमजान, भाऊराव साबरे, सुभान गोरवे व अमन घरडे उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान। आज अकोला शहर में पार्टी शरद पवार साहब चंद्र की ओर से महानगर पालिका में एक निवेदन दिया गया कि अकोला शहर में रास्ते हैं या गड्ढे हैं ये समझ में नहीं आता। जनता के पैसों का दुरुपयोग कर रही है। शासन को हम जागरूक करने के लिए आज महानगर पालिका कमिश्नर साहब के पास आए कि अगर आपने हमारे मुद्दों को लेके जागरूक नहीं हुआ तो निश्चित ही हम अकोला शहर में जिस प्रकार के गड्ढे हैं हम वहाँ तीव्र आंदोलन करेंगे और महानगर पालिका में जागरूक करेंगे कि आज भी आपको जागने की ज़रूरत है। जनता का जो पैसा उसका जो दुरुपयोग हो रहा है उसका उपयोग हो और हम इस चीज़ का निषेध करते हैं, सरकार का भी और शासन का भी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।